अ, व्यासपीठावर परमपूज्य श्री प्राणलिंग महास्वामीजी समाधी मठ निपाणी यांचं आगमन होत आहे. मी स्वामीजींना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरील स्थानापन्न व्हावं. यानंतर आजच्या श्री हनुमाला उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, केंद्रीय सहमंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ता विश्व हिंदू परिषद श्री शंकरजी गायकर इथं उपस्थित आहेत. मी शंकरजींना विनंती करतो आपल्या ओघवत्या शैलीत सर्वांना मार्गदर्शन करावं. बोलो सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वाताज मतम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आज के इस कार्यक्रम में बैठे हुए सारे हनुमान भक्त, अंजनी भक्त, श्री राम चंद्र जी के सेवक, मंच पर हमारे बीच में उपस्थित प्राणलिंगम महास्वामी जी समाधि मठ निपाणी, अन्ना साहेब जोल्ले ग्रुप हमारे बीच में है, हम सबकी प्रेरणा भी है. और जिन्होंने हमें थोड़े समय पहले संबोधित किया वो हमारे मित्र बसव जी, जिनकी वाणी हमने कुछ समय पहले सुनी, जो नगराध्यक्ष भी रहे आदरणीय सोनाली ताई जी, विठल जी विश्व हिंदू परिषद के और गोरक्षा के प्रमुख है. आप सभी को शुभकामना देने के लिए मैं यहां आया हूं. अभी कुछ समय पहले सोनल ताई ने आप सबको कहा कि यहां से जाते समय हमको क्या करना है. हम यहां पर जो बैठे हैं केवल एक भगवाधारी इस नाते से नहीं बैठे हैं. ये जो व्रत है, जो संकल्प है, आप यहां से लेकर चलने वाले हैं. बंधुओं, ये संकल्प केवल हमारा व्यक्तिगत संकल्प नहीं है, ये राष्ट्र का संकल्प है, संस्कृति का संकल्प है, दृढ़ता का संकल्प है. केवल राष्ट्र का संकल्प न होते हुए हनुमान जी की शक्ति हमारे बीच में रहनी चाहिए. अपने हृदय के अंदर हनुमान साकार होना चाहिए. ये उसका संकल्प, ये ध्यान में रखो. ये केवल प्रतिज्ञा नहीं है. और इसके लिए आप सबने जो माला धारण किए हैं,
ये माला किसकी है? केवल भगवा चोला पहनने से, भगवी टोपी पहनने से आपल्याला वाटतं आपण हिंदू झालो? मला जरा हात वरून सांगा की मी हिंदू झालेलो आहे. केवळ इथून शबरीमलाला जाणं, तिरुपतीला जाणं, तीर्थाटनाला जाणं, कोल्हापूरला जाणं म्हणजे हिंदुत्व नव्हे. हिंदुत्व हे शब्दामध्ये नसतं, हिंदुत्व हे कृतीमध्ये असतं, हिंदुत्व हे प्रहारामध्ये असतं, हिंदू हे प्रतिघातामध्ये असतं, हे लक्षात घ्या. हिंदुत्व बोलल्याने होत नाही. 9 वर्ष तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करता. निपाणीमध्ये 3 वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. हे आपण सगळ्यांनी एवढ्या करता लक्षात ठेवलं पाहिजे की हे ज्या वेळेला आम्ही धारण करतो, हे हिंदुत्वाचं जे वस्त्र आम्ही धारण करतो, जो पंच आम्ही धारण करतो. अंजनी गडाला मी गेलेलो आहे, मागच्याच वर्षी मी गेलेलो आहे. तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता तुम्ही इथून जे चालायला सुरुवात करणार आहात, आता इथून तुम्ही ज्या हनुमंताच्या दर्शनाकरता जाणार आहात, तर तुम्ही एकटे जाणार नाही, तर प्रत्यक्ष हनुमंतराया हे तुमच्या बरोबर असणार आहे, हे लक्षात घ्या. मारुतीराया तुमच्या बरोबर असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आम्ही म्हणताना म्हणतो, मनोजो मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वाताज मतम वानरयुत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. तुमचा परिचय काय आहे? मारुतीरायाचा परिचय काय आहे? श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. मी रामाचा दूत आहे, मी शंकर गायकर नाही. आपला परिचय आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपला परिचय हा रामाचा सेवक, रामाचा दूत असा असला पाहिजे. म्हणून मारुतीराया म्हणतात, श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. मैं मां अंजनी का पुत्र नहीं हूं. केवळ अंजनीचा पुत्र आहे असं ते वर्णन करत नाहीयेत, वडिलांचं नाव सांगत नाहीयेत. त्यांना त्याचं स्मरण आहे. म्हणून आपण काय म्हणतो हनुमान चालीसामध्ये, तो संकट दूर करणारा आहे. संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा. हे जे मारुतीरायाचं स्तवन आहे, हे मारुतीरायाचं जे नामस्मरण आहे, हे केवळ, म्हणून मी म्हटलं केवळ पिकनिक करता जाऊ नका. ते मारुतीरायाचं जे स्थान आहे, अंजनी गड जे आहे, हे तीर्थस्थान नाहीये, हे प्रेरणा स्थान आहे, शक्ती स्थान आहे. हे लक्षात घ्या. हिंदू समाजाची आध्यात्मिक शक्ती आहे ती. आणि ज्यांना असं वाटतं हे पिकनिक स्थान आहे, त्यांनी कोणी जायची गरज नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणून मी म्हटलं की तुमच्या बरोबर मारुतीराय चालतो, तुमच्या बरोबर प्रभू श्री रामचंद्र चालतात. ही प्रेरणा घेऊन तुम्ही इथून जाणार आहात. म्हणून ही माळा जी घातली आहे ना, ही माळा केवळ माळ नाहीये, लक्षात घ्या. मी अनेक वेळा सांगतो, माला के साथ में भाला चलता है. आपके हृदय के अंदर वो भाला रहने की आवश्यकता है. वो देश की शक्ति आप यहां से लेके जाने वाले हो, ये ध्यान में रखो. आम्हाला असं वाटतं आम्ही माळा घातली म्हणून पवित्र, पवित्र असं येत नाहीये. माळा घातली म्हणून आम्ही पवित्र होत नाहीये. आमच्या कृतीने आम्ही पवित्र असलं पाहिजे. मारुतीरायाने सिद्ध केलं. मी ज्या वेळेला रामाचा, मला मी स्वतःला दूत म्हणतो, त्यावेळेला मारुतीरायाने कुठलाही पराक्रम केल्यानंतर, आपल्याला आजकाल स्टाईल आहे, एक चींटी को मारने के बाद में हम हाथी मारने की बात करते. एकाच मुंगीला मारल्यानंतर हाती मारण्याच्या गोष्टी आम्ही करतो. हनुमंतरायाने हे लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे. हिंदू तरुणाने विशेष मारुतीराय हा आपला आदर्श कशा करता असला पाहिजे युवकांचा. त्याचं कारण आहे, मारुतीरायांचं पूर्ण जीवन जनसेवेसाठी आहे, राष्ट्रासाठी आहे, मातृत्वासाठी आहे. लक्षात घ्या, मारुतीरायाचं जीवन व्यक्तिगत नाही आहे. रावणाला परास्त केल्यानंतर, रावणाची लंका
प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाचं गुणगान केलं. यांनी लंका जाळली म्हणून सांगितलं सगळ्या वानर सैन्यांसमोर. मारुतीरायाने काय म्हटलं की जेवढी लंका जाळताना माझा पुरुषार्थ होता, जेवढा मला आनंद होता, आता आपण जे माझं स्तुती केली त्या सगळ्यात मला वाईट काय वाटतं तर माझी स्तुती मला वाईट वाटते. म्हणून आपण असं अनेक वेळेला म्हणतो की आईची स्तुती करत नसतो, पराक्रमाची स्तुती करत नसतो, आम्ही केवळ कर्तव्य करतो, लक्षात घ्या. आणि आज हिंदू समाज कर्तव्य करत नाही. म्हणून म्हटलं ना, केवळ भगवा धारण केल्यानंतर, दाढी ठेवल्यानंतर, मिशा ठेवल्यानंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज होता काय? आणि तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचे बच्चे आहात, जर सेवक आहात, तर आज गल्लोगल्लीमध्ये कर्नाटकमध्ये अनेक युवकांची हत्या होते, अनेकांचं धर्मांतरण होतं, अनेकांना मारलं जातं, जाळलं जातं. तुमच्या आणि माझ्या माथ्यावरती आम्हाला लाज वाटली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून हे मी तुमचं कौतुक नाही करत इथून, आम्हाला लाज वाटली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही चांगलं काय काम केलं. आमच्या एका एका कार्यकर्त्याला मारलं जातं. तुम्हाला ही सरकार तुम्हाला डेंगू म्हणतात, मच्छर म्हणतात. हिंदुत्व हे खालच्या दराचं आहे, हिंदुत्वाला शिवी दिली जाते. मग कशा करता आम्ही हे भगवं धारण करायचं, कशा करता संकल्प करायचा? मित्रांनो, संकल्पाला विकल्प नसतो. प्रभू रामचंद्रांनी संकल्प केला, तो संकल्प मारुतीरायाच्या हातामध्ये दिला. मारुतीरायाने गर्जना नाही केली, घोषणा नाही केली. मारुतीरायाने केवळ आणि केवळ कर्तव्य केलं. सीतामाईला घेऊन आणण्याकरता ज्यावेळेला ते गेले, सीतामाई समोर हात जोडून ते उभे राहिले, लक्षात घ्या. आणि सीतामाईला जर प्रत्यक्ष कोणी आणलं असेल, जो पराक्रम केला असेल, त्या प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला संरक्षण देण्याचं काम हनुमंताने केले, हे लक्षात घ्या. हनुमंत हा केवळ पुत्र नव्हे, तर अंजनी मातेने संकल्प करून एक रुद्राला आव्हान केलं. हा शिवशंभूचा अवतार आहे, लक्षात घ्या. अंजनीने शंकराला संकल्प केला, यज्ञ केला आणि आपला पुत्र मागितला. पुत्र असेच जन्माला येत नाही, आईला संकल्प करावा लागतो. संकल्पाने हा पुत्र जन्माला आला. आईचे आशीर्वाद, वडिलांचे, वायुनंदन आपण म्हणतो, वडिलांचे आशीर्वाद हनुमंतरायाच्या मागे होते. म्हणून आज सुद्धा आम्ही ज्या हिंदुत्वाच्या गोष्टी करतो, ते जर सक्सेस व्हायचं असेल तर आमच्या कृतीमध्ये, आमच्या आया बहिणांवरती, आमच्या धर्मावरती होणारा अत्याचार, अनाचार जो आहे, हा संपला पाहिजे, लक्षात घ्या. आणि तो संपवायचा जर असेल तर आम्हाला कटिबद्ध व्हावं लागेल, संकल्प करावा लागेल. आणि हा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये उतरला. इथे जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या धमनीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचं लक्ष आहे, रक्त आहे, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांचं रक्त आहे, लक्षात घ्या. संभाजी महाराजांचं रक्त आहे, लक्षात घ्या. बसवेश्वरांची संकल्पना तुमच्या हृदयामध्ये आहे, लक्षात घ्या. केवळ म्हणून मी म्हटलं, या कर्नाटकाला वाचवण्याकरता ज्यांनी प्रयत्न केले, या कर्नाटकामधला आलेला प्रत्येक शत्रू महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये, महाराष्ट्रामध्ये जमिनीमध्ये गाडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले, हे लक्षात. म्हणून आम्ही म्हणतो, काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, नाही होत शिवजी तो सुन्नत होती सबकी. तुम्ही आणि मी या ठिकाणी एक अन्य धर्म म्हणून, मुसलमान म्हणून या ठिकाणी बसलो असतो, हे लक्षात घ्या.
म्हणून शहाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला माहित असला पाहिजे. विजापूरच्या दरबारामध्ये ज्या वेळेला शिवाजी महाराजांना घेऊन गेले शहाजी महाराज, इस्लामला पहिल्यांदा नमवण्याचं काम, इस्लामच्या बादशाला कुर्निसात न करण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. ज्या वेळेला वडिलांनी सांगितलं, बेटा हा माझा राजा आहे, मी याचा सरदार आहे, तू याला कुर्निसात केला पाहिजे, सलाम केला पाहिजे, नमन केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शब्दात सांगितलं, हा माझा राजा नाही, मी याची प्रजा नाही, मी याला सलाम करणार नाही, करणार नाही, करणार नाही. हे लक्षात घ्या. हा स्वाभिमान तुमच्यामध्ये असला पाहिजे. हा स्वाभिमान जगवण्याकरता म्हणून आपण शिवचरित्र वाचलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, आमचा संकल्प जो आहे हा संकल्प छोटा मोठा संकल्प नाहीये. आणि या संकल्पाने छत्रपती शिवाजी महाराज या कर्नाटकामधून घुसले. लक्षात घ्या, आदर्श कर्नाटकाचा होता. म्हणून महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर सुद्धा मी मगाशी जे म्हटलं, जो फतेह खान आला, दिलेर खान आला, अफजल खान आला, याला कुठे गाडलं? कुठे गाडलं जरा सांगा. इतिहास माहित नाही तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या नसानादामध्ये असला पाहिजे. म्हणून म्हटलं, हे केवळ भगवं घालून हिंदू होत नाही. छत्रपती शिवाजी तुमचा आणि माझा बाप आहे, लक्षात घ्या. बापाला विसरणारी नामर्द अवलाद असते, हे लक्षात घ्या. कारण इथला इतिहास आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, मराठ्यांचा आहे. मराठा म्हणजे काय? जो मर कर नाही मार कर हटा ओ मराठा. ज्याने 7 समुद्रा पलीकडे आपला हिंदुत्वाचं भगवी पताका ज्याने फडकवली, तो मराठा. हे लक्षात घ्या. हे मी एवढ्या करता तुम्हाला सांगतो, कारण हे बीज जे आहे हे कर्नाटकातलं बीज नाहीये. लक्षात घ्या, हे बीज ज्या शाहू महाराजांनी या ठिकाणी उभं केलं, स्वराज्य उभं केलं, बँगलोर उभा केला, तुमच्या आमच्या इज्जती करता, तुमच्या आमच्या शिलाच्या रक्षणाकरता शाहू महाराजांनी आपलं जीवाचं रान केलं. आणि म्हणून असा पुत्र दिला, हे लक्षात घ्या. असा पुत्र दिला. आणि आईने संकल्प केला. काय संकल्प केला? लेकरू व्हायला आईला संकल्प करावा लागतो, प्रतिज्ञा करावी लागते, तपश्चर्या करावी लागते. आम्ही 2 दिवस आता जाणार आहोत. आमचा संकल्प काय आहे? किती टिकणार आमचा संकल्प? आमच्या झालेल्या कार्यकर्त्यांची हत्या, त्या हत्येचा बदला घेण्याचा संकल्प आहे का तुमच्याकडे? गोरक्षा पूर्णपणे बंद झाली पाहिजे कर्नाटकमध्ये, हा संकल्प आहे का तुमच्याकडे? आमच्या आया बहिणींचं लव जिहादच्या नावाखाली ज्या आमच्या आया बहिणीला पळवलं आणि मळवलं जातो, तो संकल्प आहे का तुमच्या हातामध्ये? हा संकल्प असला पाहिजे. म्हणून मी कर्नाटकचा असं गुणगान गात नाहीये, कारण कर्नाटकामध्ये अनेक महापुरुष झाले, अनेक विरंगणा झाल्या. म्हणून आम्ही म्हणताना प्रत्येक वेळेला हे सांगतो, ती चित्तूरची राणी लक्षात ठेवा, ती अबक्का लक्षात ठेवा. स्वतःला मर्द म्हणणारे आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, ती चित्तूरची राणी. म्हणून आम्ही म्हणतो, आमचा पराक्रमाचा इतिहास आहे, शौर्याचा इतिहास आहे. म्हणून आम्ही म्हणतो, परंपरा ही इथे आमची थोर राष्ट्रपुरुषाची, शिवाजी राणा प्रताप बाबू चन्नम्मा कित्तूरची, असे वीर रत्न या भरतभूमीने जन्म इथे घातले. अरे कोण म्हणते शंड म्हणून स्वातंत्र्य आम्हा दिले. ही चित्तूरची राणी आमच्या लक्षात आली पाहिजे, तो अबक्काचा इतिहास आम्हाला लक्षात असला पाहिजे, बसवेश्वरांचं जीवन आमच्या समोर असलं पाहिजे. रामायण हे समरसतेचं रामायण आहे, लक्षात घ्या. हनुमंताचं जीवन समरसतेचं जीवन आहे, केवळ पराक्रम नव्हे. विनय ना मानत जलदि जड गये तीन दिन बीत, भय बिन होय ना प्रीत. हे प्रभू रामचंद्राने केवळ
विनम्रतेनंतर जे काही शस्त्र बाहेर काढलं हे आमच्या लक्षात असलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी संकल्प करता इथे जमलेलो आहोत. आणि ती आग, हा संकल्प कर, देवाचा करू नका, माळ जपू नका, केवळ नामस्मरण करू नका. हा संकल्प त्या मारुतीरायाला सांगा. तुझी शक्ती, तुझी बुद्धी, तुझी युक्ती, तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये आलं पाहिजे. आणि हे सामर्थ्य कशा करता पाहिजे? आमच्या बांगलादेशामधल्या हजारो माया बहिणींना जाळलं गेलं, बलात्कार केला, मेल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती बलात्कार झाला, आजही बलात्कार होतो. 30 लाख हिंदूंची कत्तल झाली, 10 लाख हिंदूंची कत्तल झाली. किती लोकांना दुःख वाटतं? बांगलादेशातला हिंदू आपला नाही, बांगलादेशातली आई बहीण आपली नाही. अरे कुठली यात्रा करणार आहात तुम्ही? ही आग आपल्या हृदयामध्ये राहू द्या. ही आग जर असेल तर मारुतीराया तुम्हाला पावणार आहे. केवळ यात्रा करणारे मारुतीराया पावत आग पाहिजे. मैया सीताला वाचवण्याकरता हनुमंताच्या हृदयामध्ये पूर्णपणे आग होती, द्वेष होता, संकल्प होता. म्हणून सीता मैया वाचली, म्हणून राम राज्य आलं. हे मी तुम्हाला एवढ्या करता सांगितलं. बांगलादेशाचा संकल्प मी तुम्हाला एवढ्या करता दिला. रोज टीव्हीवर बघतो किती आंदोलन झाली या निपाणीमध्ये, किती लोकांनी निषेध केला, किती लोकांनी त्या बांगलादेशाच्या राष्ट्राध्यक्षांना निरोप धाडले. आम्ही म्हणतो मोदींनी सगळं केलं पाहिजे. मोदी काय आपल्या घरचा गडी आहे काय? मोदी आपल्या घरचा नोकर आहे काय? सगळं मोदींवरती सोडतो आम्ही? हे लक्षात घ्या. हिंदुत्वाची एक शक्ती आहे, बजरंग दलाची एक शक्ती आहे, जी शक्ती केवळ महाराष्ट्रात नव्हे, कर्नाटकात नव्हे, तर जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा ही शक्ती उभी राहते आणि आतंकवाद्याला घाम फोडते. ती बजरंग दल आहे, लक्षात घ्या. केवळ वायुदल आपण ऐकलं असेल, भूदल आपण ऐकलं असेल, नौदल आपण ऐकलं असेल, पण आतंकवादांना, राक्षसांना गाडण्याची जी शक्ती आहे त्याचं नाव बजरंग दल आहे, लक्षात घ्या. ते बजरंग दल आज केवळ एका प्रणाने, एका शक्तीने उभं राहणार नाही. तुमच्या आणि आमच्या कृतीने, तुमच्या आणि आमच्या संकल्पाने हे बजरंग दल उभं राहतंय, लक्षात घ्या. म्हणून आपण सगळ्यांनी प्रेरणा केली पाहिजे. कालच गीता जयंती झाली, विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस काल झाला. त्या गीता जयंतीला आपण सगळ्यांनी स्मरण ठेवलं पाहिजे. ही गीता केवळ कथा नव्हे, गीता हिंदुस्थानची प्रेरणा आहे. आम्हाला अजूनही आमचे संत कधी मार्गदर्शन करत नाही. गीता आपल्या घरात असली पाहिजे. तुमच्या घरामध्ये शिवचरित्र नाही तर हात वर करा, माझ्या घरामध्ये शिवचरित्र आहात. किती लोकांच्या घरामध्ये शिवचरित्र आहे? जरा हात वर करा. नामर्दाची औलाद आहोत आम्ही, लक्षात घ्या. हिजड्याची औलाद आहोत. आम्हाला जगण्याचा आणि हिंदुत्व उच्चारण्याचा, जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा करण्याचा आम्हाला अधिकार नाही. कारण जो आपला बाप विसरतो त्याचा भूगोल विसरतो, बिघडतो, हे लक्षात घ्या. आपल्या गावागावा, गल्ली गल्लीमध्ये जे रावण बसलेत ना, जे तुमच्या आणि माझ्या आया बहिणींवरती डोळे ठेवतात आणि पळून जातात, गाई बछडे आज एक कत्ल खाण्याकडे जात आहेत, त्याचं कारण आमचा नामर्दपणा आहे. शिवचरित्र तुमच्या घरात मध्ये नाही, रामायण तुमच्या घरामध्ये नाही, भगवद्गीता तुमच्या घरामध्ये नाही. कुठल्या अंगाने तुम्ही हिंदू आहात? जरा आपल्या मनाला विचारा. हे टिळे आहे ना, एक कपटीपणाचे टिळे, लक्षात घ्या. टिळा लावल्यानंतर शत्रूचा धरणीकंप सुटला पाहिजे, शत्रूला भय वाटलं पाहिजे. हा टिळा आहे ना, हा रामाचा टिळा आहे, लक्षात घ्या. हनुमंताची शक्ती आहे, जगदंबेची शक्ती आहे हा टिळा, लक्षात घ्या. हे भगवा असंच नाहीये. ज्या भगव्याने,
ज्या वेळेला अंगावरती हे वस्त्र भगवत धारण केलं जातं त्यावेळेला काश्मीरचा आतंकवादी घाबरतो, मिझोरामचा आतंकवादी घाबरतो, या देशातला तमाम जो देशद्रोही आहे, आतंकवादी आहे, जो धर्मद्रोही आहे तो घाबरतो. तेवढी ताकद आणि तेवढी शक्ती आपल्या हृदयामध्ये असू द्या. म्हणून आपल्याला केवळ मी एवढ्या करता सांगण्याकरता आलो. केवळ मी 10 वर्ष ऐकतो, अरे एवढी जरी हे जे बसलेले आहेत ना, हे जर उठले ना तर इथे पूर्ण कर्नाटक मध्ये साला आतंकवादी शिल्लक राहणार नाही, लक्षात घ्या. हे उठले पाहिजेत, टाळ्या नका वाजू, हे उठले पाहिजेत. तुम्हाला आपली आई सुरक्षित पाहिजे, तुम्हाला आमची बहीण सुरक्षित पाहिजे, तुम्हाला तुमची इस्टेट सुरक्षित पाहिजे, गाडी सुरक्षित पाहिजे. भारत माता गड्ड्यात गेली तरी चालेल, आमच्या आया बहिणींना बलात्कार झाले तरी चालेल, आमचं रक्त तापणार नाही. म्हणून लक्षात घ्या, हा आतंकवाद जर संपवायचा असेल ना, तुम्हाला मला संकल्प करावा लागेल. म्हणून समर्थ म्हणतात, वणी तो चेत व्हावा, चेततात चेततो, केल्याने होत आहे, आधी केले पाहिजे. वो करने का संकल्प बंधु वो बहुत बड़ा है. ये संकल्प लेकर आपको चलना पड़ेगा और ये संकल्प के साथ में भगवान होता है, काली माता होती है, शिव शंभो हमारे साथ में होता है. हे लक्षात घ्या. कारण आज आपला हा संकल्प छोटा संकल्प नाही है आणि तुम्ही मारुतीला जागवायला जात नाहीये, लक्षात घ्या. तो जागलेला आहे, तो सामर्थ्यशाली आहे, त्याच्याकडे भीक मागायला जा, प्रतिज्ञा करायला जा. तुमच्या धमनीमधलं हे जे रक्त थंड झालेलं आहे ना, हे पेटवायला जा तिथे. मारुती राया विकलांगाच्या मागे उभा राहत नाही, अपंगाच्या मागे मारुती राया उभा राहत नाही. शक्तिशाली जो आहे, जो खऱ्या अर्थाने राम भक्त आहे, त्याच्या मागे मारुती राया उभा राहतो, लक्षात घ्या. म्हणून छत्रपतींना पावलेला मारुती राया, रामदासांना पावलेला मारुती राया, तो जर पावायचा असेल तर आपल्याला घर विसरावा लागतं. जो बॉर्डरवरचा जवान आहे ना, दिवस रात्र आपल्यासाठी मरतो, म्हणून तुम्ही 2 वेळचे अन्न खाता. आज हा बांगलादेश, हा पाकिस्तान हिम्मत करत नाही. त्याचं कारण माहितीये, हा हिंदुस्थानी जवान आहे, लक्षात घ्या. याने नुसती करवट जरी घेतली तर पाकिस्तानचा नक्षा बिघडून जाईल, हे त्याला माहिती आहे पाकिस्तानला, हे बांगलादेशाला माहिती आहे. म्हणून आपल्याला मी प्रार्थना करतो, केवळ मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वाताज मतम वानरयुत मुख्यम श्रीराम दूतम शर. तो जो दूत आहे ना आपल्या हृदयामध्ये असू द्या, की मी रामाचा दूत आहे, मी हनुमंतांचा भक्त आहे, हे सुप्त शक्ती आपल्या हृदयामध्ये असू द्या. आणि म्हणून मी म्हटलं, हे करायचं असेल तर आमच्या अनेक क्रांतीवीरांना आपली आई वडील भाऊ घर विसरावं लागलं, त्यावेळेला परमेश्वर आपल्या बरोबर उभा राहतो. तो अफजल खान असाच नाही गाडला. तुळजापूरच्या आईचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये होता. पंढरपूरचा विठ्ठलाचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये होता. दीन दुबळ्यांचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा हृदयामध्ये होता. म्हणून तो अफजल 6.5 फुटाचा अफजल खान आमच्या छत्रपतीने उभा फाडला, लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की हृदयामध्ये आग लागली पाहिजे. ती आग आमच्या छत्रपतीमध्ये लागली, आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या हृदयामध्ये ती आग लागली. बोटी बोटी झाले, हात कापले, पाय कापले, जिव्हा कापली, डोळे काढले. नुसते आम्ही कोरतो, चंद्रकोर करतो आणि संभाजी महाराज झाल्याचा आव आणतो. आपल्याला आपल्या घरची आणि बाजूची एखादी बहीण वाचवता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्या माझ्या शंभूराजाने या राष्ट्र रक्षेसाठी, धर्म रक्षेसाठी, बंधू रक्षणासाठी आपला प्राणाचं बलिदान केले, ते बलिदान
आपल्या हृदयामध्ये असू द्या. लक्षात घ्या, इथून जाताना आपण जे नामस्मरण करणार आहोत, संकल्प करणार आहोत, म्हणून म्हटलं कोणीतरी पैसे दिलेत आपल्याला, कोणीतरी स्पॉन्सर केलं, अशी स्पॉन्सर केलेली यात्रा सक्सेस होत नाही मित्रांनो. हृदयामध्ये राम नाम असू द्या, हृदयामध्ये ही देशाच्या अपमानाची आग असू द्या. ही आग तुम्हाला सक्सेस देईल, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की देशामधली परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर असून आम्ही कशा करता यात्रा करतो, त्या यात्रेचा संकल्प ही भूमी सोडताना सगळ्यांनी करा. आणि शेवटचं आपल्याला सांगतो, हे कंकण करी बांधिले, हे जे हातामध्ये जे सूत्र आम्ही बांधतो, गळ्यामध्ये जे सूत्र घालतो, हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन धिदले. साने गुरुजींचे हे वाक्य लक्षात ठेवा. कशा करता आपल्याला काम करायचं आहे, कशा करता संकल्प करायचा आहे, आपल्या हृदयामध्ये असू द्या. वैभवी देश चढवीन, स्वातंत्र्य सारपीन, या बंधुसाह या लाव, बलसागर भारत हो. कशा करता? हा बलसागर भारत झाला पाहिजे. बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राव हो. हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन धिदले, मी सिद्ध मरा याला हो. ये मरने की आग, ये धमक, ये समर्पण आपके हृदय में अंतिम क्षण तक रहनी चाहिए. मैं सबको बहुत बहुत शुभकामना देता हूं. जय श्री राम. अनेक अनेक धन्यवाद शंकरजी. अत्यंत स्फूर्तिदायक भाषण आणि हीच प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी अंजनाद्रीसाठी प्रस्थान करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजींचा स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी सन्माननीय बसवप्रसादजींना करतो. त्याचप्रमाणे परमपूज्य श्री बसव मल्लिकार्जुन महास्वामीजींचा स्वागत आणि सत्कार करण्याची देखील विनंती मी बसवप्रसादजींना करतो. यानंतर आपला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी जोल्ले ग्रुपचे संस्थापक सन्मान्य श्री अण्णासाहेब जोल्लेजी उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. मी काय मार्गदर्शन करत नाही. आता शंकरजींचं आपण मार्गदर्शन ऐकलंय, तेच मनात ठेवून तसं वागलं तर बस असं म्हणतो. असं व्यासपीठावर असलेला भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरै सब पीरा, जो सुमरे हनुमत बलवीरा, दुश्मन कांपते राम जी के नाम से, मंदिर बना है अयोध्या के धाम में, आजा किसमें है दम दम, हिंदू है हम, मिटाओ अयोध्या कर, भोलेनाथ की शरण में माया, धन्य हुआ हिंदू धर्म जो पाया, हनुमान जी के बालक नगर जीत गम, हिंदू है हम, हिंदू है हम, हिंदू है हम, हिंदू है हम. टैटू भोलेनाथ का, सीने में है श्री राम जान का, हिंदू ने हिंदुस्तान जगाया, माथे तिलक हाथ में कलाया, पापों का नाश हनुमान जी की धाड़ से, मंदिर बना है अयोध्या के धाम में, बोलो जय हनुमान और बम बम, हिंदू है हम, हिंदू
दुश्मन कांपते हैं राम जी के नाम से।